हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा, वेळ आहे काय तुम्हाला ताई आता? हो ना, आहे ना, बोला ना. मी परवा पण केलता फोन, उचलला नाही तुम्ही. मला वाटलं गावी गेलाय का काय. गावावरून आता आली, काल परवाच आली. हा, गावीच होते. मला अनुभव एक सांगायचा होता. हा, बोला ना. हा, मी तुम्हाला गेल्या वर्षी पण फोन केलता बघा, एप्रिल मध्ये. ह्या महिन्यातच केलता फोन तुम्हाला. अच्छा. हा, हा. हा. सांगितलं बघा, सासू फोनवर फोन बोलू देत नाही, सांगितलेलं बघा. अच्छा. हा. हा. मग ते माझे पहिला गुरुवार केलते ना मी, त्यावेळी गुरुवार चालू होते, माझा दुसरा का तिसरा गुरुवार होता. बरं. हा. मग माझ्या मैत्रिणीच्या मम्मीचा फोन आला मला, की तुमचे मिस्टर पडलेत म्हणून, अरे, गाडीवरनं लागलंय त्यांना म्हणून. बरं बरं. आणि हा. मी पुस्तकच वाचत होते त्यावेळी. हा. मग मी असंच स्वामींना प्रार्थना केली, की उठून बसलेलं असा फोन आला म्हणजे भीती वाटतेच ना, काय झाले, किती हो, लागले. साहजिकच आहे. हो. मग नुसतं म्हणलं, मी इथनं पुस्तक ठेवून जाऊस तर नुसतं उठून बसू द्यात, माझं मी दवाखान्यात नेतो. ऐका. खरं एवढी स्वामींची कृपा, की मलाच ते न्यायला आले पुढेपर्यंत. गेलं दवाखान्यात जाऊया चल म्हणून उठून. आई ग. दुसरा का तिसराच गुरुवार चालू होता माझा त्यावेळी. बघा किती छान हो ताई. हां. म्हणजे ना, स्वामी आपल्याला साधं टेन्शन पण येऊ देत नाही. तिथून नुसतं चप्पल घालून पुढे जाऊस तर मला स्वतःच गाडी घेऊन न्यायला आले, दवाखान्यात जाऊन ये चल किती म्हणून. छान. हां. आणि घराचं पण मी बोललेलं तुम्हाला बघा, आम्ही एकाच खोलीत राहतो, घर पण नव्हतं म्हणून सांगितलेलं बघा तुम्हाला. अच्छा. हा, हा, हा. मग असं झालं की ह्या गेल्या वर्षीच तुम्हाला बोललेलं, आम्ही काय विकत घेतलं नाही काय नाही. माझी एक इच्छा होती की भाड्याचं तरी चालेल, खरं मोठं एक बरोबर. खोल्याचं घर पाहिजे. बरोबर. हा. हां. तर जिथं आमचे मिस्टर कामाला आहेत, त्या साहेबांनी 4 रूमचं आम्हाला घर राहायला दिलंय. एक अरे थोड्या वा. दिवसा का होईना, खरं ती तात्पुरती इच्छा पूर्ण झाली माझी, मोठ्या हो, घरात राहायची. हो. खरंच, खरं. हां. आणि माझ्या मुलीचं एक सांगायचं होतं. हां. तिला मी डिप्लोमाला आम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला सांगितलेलं बघा, मिळालं नाही ऍडमिशन. 11वी-12वीला मग घेतलं. हां, हां. मग तिचं 2 वर्ष तिनं सीईटीचा अभ्यास केला. बापरे! हं. आणि शिक्षकांनी आता 12वी बोर्डाची परीक्षा दिली. सीईटी मध्ये तिचं नावच येत नाही. नाव? नावच येत नाही शिक्षकांनी. नावाचं दुसराच काय फॉर्म म्हणाले? भरून घेतला त्याचा. अच्छा. सीईटीचा फॉर्मच भरून घेतला नाही. अय्या! मग हां. 2 वर्ष एवढा अभ्यास करून तिचा फॉर्मच भरायला नाही म्हणजे एवढं टेन्शन आलं, एवढं टेन्शन आलं, बरोबर आहे. हो. की लिंकच बंद झाले म्हणून सांगितलं. ती रडत आली घरी. आई गं! हां. मग अचानक बुधवारी फोन आला. त्या नेट कॅफेवाले असतात ना दादा ते लोक. हां, हां, हां. त्यांना नंबर देऊन नेटवर्क. आलती मुलगी. जरी चालू झालं आपल्या हां. नशिबानं तर मला फोन कर दादा म्हणून सांगून आलती. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आणि कधी उघडली असेल सांगा, लिंक ओपन झाली असेल. प्रकट दिना दिवशी लिंक ओपन झाली ती. वाह! गुरुवार आणि प्रकट दिन. गुरुवार हो. शुक्रवार आलते ना दोन्ही. बरोबर, बरोबर. 2 दिवस लिंक ओपन झाले म्हणून त्या मुलाचा फोन आला आम्हाला. अरे वाह! माझा 2 वर्ष एवढा अभ्यास केलता मुलीनं आणि सगळं हेच झालतं. बघा, किती हां. म्हणजे स्वामींना काळजी आहे. होय. मग भरून आलं. सीईटीचा फॉर्म तेन भरून आला. आता बघू. तिची लय इच्छा आहे इंजिनिअरिंग करायची. अरे वाह! होईल, होईल. हां. बघू होईल आता. ते. स्वामी ती करते ना तरी स्वामी सेवा? हो करते. एक वेळ तारक माळ, एक माळ जप करते. हां, काही का असेना. तेवढं पण करते ती. येता जाता नाही जास्त तिला वाच म्हणताना जमत नाही. खरं येता जाता कायम बसता उठता स्वामींचं नाव असते तोंडी. हां, मग खूप झालं ताई. ते पण केलं हां, ना तरी खूप हां, झालं. तर हां. स्वामींना विसरायचं नाही क्षणाक्षणाला. होय. एवढं निकाल चांगला लागू दे ताई तुमच्या कृपेने, नाही, स्वामींच्या माझं नाही ताई. कृपेने. स्वामीच आहेत सगळं करता करविता. मुलगीला माझ्या व्यवस्थित ऍडमिशन मिळू दे इंजिनिअरिंगला. होईल, होईल. ते हां, पण हां. छान होईल ताई. हां, हां, हां. किती सुंदर, किती सुंदर अनुभव. तुम्ही हां, आता हां, अनुभव हां. शेअर केला ना, स्वामी अनुभव देतीलच तुम्हाला. हो, 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 हो. हां, खूप छान ताई. हां. मी शेअर करते हां. हां, हां. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हां.